विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पीठासीन अधिकारी म्हणून माझ्यावर संवैधानिक जबाबदारी, कायद्याच्या सर्व तरतुदींचं पालन करून निर्णय घेतला तो कोर्टातही टिकेल. आमदार अपात्रतेवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा. चंद्रचूड यांच्या निर्णयावरती बोट ठेवत सिब्बल यांकडून प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे सोपवण्याची मागणी. एकाच वेळी विधानसभा अध्यक्ष आणि आयोगाला सुनावणीचे अधिकार देणं चूक असल्याचा युक्तिवाद. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार 39 आमदारांना अपात्र केलं असतं तर निर्णय ठाकरेंच्या बाजूने असता. सिब्बल यांचा युक्तिवाद. सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट, भ्रष्टाचार करून एका गटाला मान्यता दिली आणि पक्ष चिन्हही दिलं. संजय राऊतांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. वाचवण्याच्या प्रयत्नात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी, हल्लेखोर अटकेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रकृतीची विचारपूस करत चौकशीचे आदेश. चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरावरून शरद पवारांची फेसबुक पोस्ट. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर भूषणावह नाही. पवारांकडून चिंता व्यक्त. उद्योजकांसाठी एक खिडकी यंत्रणा उभारण्याचं आवाहन. मराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ. मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी 1 महिन्याची अतिरिक्त मुदत. नियमांचं पालन न केल्यास कारवाई केली जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपची तिरंगा रॅली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅलीचं आयोजन. ओबीसी आंदोलकांची आज पुण्यामध्ये बैठक. विविध प्रलंबित मागण्या हक्कांसाठी बैठकीचं आयोजन. पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहांना राजीनामा होईपर्यंत झोपू देणार नाही. राहुल गांधींचा इशारा. तर भारत द्वेष पसरवणारा नव्हे तर प्रेम वाढवणारा देश असल्याचंही वक्तव्य. विरोधकांमध्ये चर्चा करण्याची हिंमत नाहीये. संसदेतून तोंड लपवून पळालेले पळपुटे आहेत. विरोधकांना झारखंडबाबत उत्तर द्यावं लागेल. मुख्यमंत्री फडणवीसांचा इंडिया आघाडीवर निशाणा. नाशिक कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जामनेरमधून आणखी 3 ताब्यात. नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाची मोहीम. कुंभमेळ्याची कामं मिळवून देण्याचं आमिष दाखवत 3,45,00,000 फसवणूक. चेंबूरमधील नामांकित पार्ले फ्रुटी कंपनीच्या गोदामावर एफडीएचा छापा. गोदामात मुदत संपलेल्या फ्रुटीचा साठा असल्याची माहिती. तर वाशी नाकाच्या गडकरी खदानजवळील प्रयागनगर परिसरात कारवाई. नाशिकमध्ये आज पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के. 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. राज्यात आजपासून पुढील 5 दिवस मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. मुंबईसह कोकण, खानदेश, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा. मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाचा अंदाज. वडोदरा मुंबई महामार्गाच्या कामासाठी आज वीज बंदी. कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूरसह अनेक भागातील वीज पुरवठा बंद राहणार. आज 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार. महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू. 11% घटना आश्रमशाळांच्या आवारात. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 5% मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याची माहिती समोर. राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यास 10 मिनिटात रुग्णवाहिका पोहोचणं बंधनकारक. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नवी नियमावली. 10 मिनिटात रुग्णवाहिका न पोहोचल्यास 10,000चा दंड ठोठावला जाणार. उत्तराखंड. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.